हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पहिला सण प्रत्येकासाठी स्पेशल असतो. म्हणजे लग्नानंतर पहिला मकर संक्रांत असो किंवा पहिली वटपौर्णिमा असो, प्रत्येक दाम्पत्यासाठी स्पेशल असते. तर आज आपल्या ऑफिसमध्ये अशीच एक गोड जोडी आली आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून ध्रुव दातार सध्या घराघरात पोहोचतोय आणि त्याची बायको पहिल्यांदाच आपल्या स्टुडिओमध्ये आली आणि त्याची गप्पा मारायची संधी पहिलीच आहे. खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठी शोबजमध्ये. कसे आहात? मस्त मस्त मजेत मजेत ना. खूप सुंदर दिसतेस अक्षता. थँक्यू. आणि म्हणजे बॉम्ब फोडला होतास तू जेव्हा लग्नाचे फोटोज आउट केले होते आणि तेव्हापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. नवीन नवीन लग्न आहे आणि पहिली मकर संक्रांत आहे. कसं वाटतंय? खूप लाड होणार आहेत सुनबाईंचे. छान वाटतंय. सगळंच फर्स्ट टाइम असल्याने नवीन नवीन आहे सगळंच. त्यामुळे नवीन नवीन असल्याने छान वाटतंय सगळं. मला असं वाटतं इंटरव्ह्यू सुद्धा दोघांचा एकत्र पहिलाच आहे ना. तर मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर तर पहिले तिळाचे लाडू येतात. तर आपण लाडू घेऊन सुरुवात करूया आणि उखाणा सुद्धा घ्यायचा आहे. पहिला सण म्हटल्यावर एकमेकांना लाडू भरवायचा आणि उखाणा घ्यायचा बरं. आणि त्याच्यामध्ये मकर संक्रांत किंवा तिळगुळ घ्या असे शब्द आले पाहिजेत. ओके, टास्क आहे दोघांसाठी. पहिलं काही सोपं नसतं. उखाणे 1 वर्षभर तुम्हाला घ्यायचे हे तर आहे. सो एक एक लाडू उचला आणि भरून उखाणा घ्यायचा. लग्नामध्ये आम्ही नव्हतो पण हे तर आम्ही करू शकतो. सो बायको आहे माझी हौशी. अक्षताचं नाव घेतो मकर संक्रांतीच्या दिवशी. क्या बात आहे. शॉर्ट अँड स्वीट. चालतोय का? इंटरव्ह्यू संपेपर्यंत लाडू संपे. थोडा सुचतोय. नवीन नवीन लग्न, नवीन नवीन संसार. वा वा. नवीन नवीन लग्न, नवीन नवीन संसार. सणासुदीच्या दिवशी माहेरची आठवण येते मध्ये मध्ये. सणासुदीच्या दिवशी माहेरची आठवण येते मध्ये मध्ये. ध्रुवचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. त्याला घास भरवते राजश्री मराठीच्या ऑफिसमध्ये. क्या बात आहे. मस्त. खूप भारी वेळ घेतला पण मस्त एकदम उखाणा सुचला तुला. आणि मला इतकी छान रेडी झालीस. कॉम्प्लिमेंट वगैरे मिळाली की नाही? दिलीस की नाही कॉम्प्लिमेंट? मगाशीच दिली. मी साडी कालच पाहिलेली. फायनल लुक काय असणार आहे? फायनल लुक सिक्रेट होता जो त्याला आजच पाहायला मिळाला. पण कसं आहे लग्नानंतर सगळं? म्हणजे काय फिलिंग आहे की लग्न झाल्याची? म्हणजे तारेवरची कसरत आहे. पुणे मुंबई मी ऐकून घेतो त्यानुसार मी बोलतो. हो, तारेवरची कसरत बरोबर बोललीस. पुणे मुंबई. कारण सध्या तो कामासाठी मुंबईत आहे. मी कामासाठी पुण्यात आहे. अजून तसं बघायला गेलं तर आमचं लॉंग डिस्टन्स चालू आहे. पण त्याच्यात पण एक वेगळेपणा म्हणतो आपण तसा आहे. कारण की आता मी एकट्याने तिकडे पुण्यात, त्याला आहे सवय राहायची. तो पहिल्यापासूनच एकटा राहिलाय. सगळी घराची जबाबदारी त्यांनी पहिल्यापासूनच घेतलेली आहे. मी फॅमिली सोबत राहिलेली असल्याने मी आत्ता एकटी राहतेय पुण्याच्या घरी. पण त्यात सुद्धा एक मजा आहे. त्याचे सतत मला फोन असतात, काय करतेयस, मग हे केलंयस का, मग तसं कर, हे कर. सो तो असतोच सोबत सतत, जरी फिजिकली नसला तरी. आणि मला मजा येते. कधी कधी खूप आठवण येते घराची, पण छान वाटतं. क्या बात आहे. ध्रुव, कसं सुरू आहे? बायको तिकडे पुण्यात, आपलंही बोलणं झालं होतं तेव्हा ती जेव्हा बोलली ना तेव्हा ती म्हणाली तो सतत मला विचारत असतो तू काय करतेस काय. ती म्हणाली नाही पण आय गेस तिला इन्स्ट्रक्शन हा देतो असं नाही कदाचित 1 वर्षानंतर ती म्हणेल असं. नवीन आहे सगळं. नाही पण मला असं वाटतं की खूप छान फिलिंग आहे ते की आपलं लग्न झालंय. थोडासा डायजेस्ट व्हायला अजून वेळ लागतो की आपलं तेच 1 महिना पण अजून व्हायचा आहे. झाला मकर संक्रांत. बरोबर आजच झालाय. सॉरी विसरलो मी. तर ते थोडंसं डायजेस्ट व्हायला अजून वेळ लागतोय की म्हणजे ती आता बायको आहे, आता गर्लफ्रेंड नाहीये, बायको आहे, हे थोडंसं रिअलाइज व्हायला थोडासा वेळ जातो. पण ते छोट्या छोट्या गोष्टीतनं होत असतं रिअलाइज की आपण कॉन्स्टंटली जो विचार करतो त्या माणसाबद्दल आपला एक बॅक ऑफ द माइंड एक थॉट असतो की ती आता काय करत असेल, जेवली असेल का. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या की आपण सेटवर असतो तेव्हा पण की अरे जेवली आहे का विचारावं आपण की लंच झाला का, डिनर केलास का.
सो इट्स फन, बट ते लॉंग डिस्टन्स थोडंसं नाही मजा येते. लॉंग डिस्टन्स कोणालाच मजा येत नाही. अगदी अगदी अगदी. पण जेव्हा फोटोज आउट झाले आणि कळलं की ध्रुवचं लग्न झालंय फायनली आता, पण त्याची बॅक स्टोरी आम्हाला कोणालाच माहित नाहीये, कसं तुमचं जमलं. आणि तू मेहंदीमध्ये आय गेस ते सगळं काढलं होतं. येस, मी ते सगळं लिहिलं होतं. एका हातावरती तो इचलकरंजीचा आहे, सो त्याच्यावरती त्याच्या आवडीचा गोड पदार्थ, इचलकरंजीची स्कायलाईन, आणि एकीकडे पुण्याची स्कायलाईन, माझा आवडता गोड पदार्थ, असं सगळं त्या मेहंदीवरती. म्हणजे आम्ही लिटरली झूम करून करून बघत होतो काय नक्की मेहंदीमध्ये. खूप इंटरेस्टिंग होतं ते. सो मला स्टोरी ऐकायची आहे, कसं जुळलं आणि किती वर्ष डेट करत होता तुम्ही. ओके, मला वाटतंय तू सांगा. दरवेळी मी सांगते, यावेळी त्याला सांगते. सो यू वोंट बिलीव्ह इट, पण आम्ही 2019 मध्ये मॅट्रिमोनी साईटवरनं दोघं एकमेकांना भेटलोय. म्हणजे अरेंज कम लव्ह. या अरेंज कम लव्ह असं म्हणायला पाहिजे. सो 2019 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. सो तेव्हा आम्हाला असं जनरल वाटलं की नाही यार आपलं नाही जमणार, ठीक आहे आता आपण मित्रच बरे आहोत. आणि मग कशावरून वाटलं नाही जमणार? ऍक्च्युली लग्न नको करायला इतक्या लवकर, ह्याच्यावर आमचं वाईब झालेलं पहिल्याच भेटीत, की आम्हाला सांगितलं होतं की जा भेटून ये, असं मला माझ्या आईने सांगितलेलं, त्याला त्याच्या आईने सांगितलं, म्हणून आम्ही भेटलो होतो की छान वाटतोय मुलगा. काहीच नाही झालं तर मित्र तर नक्कीच मिळेल, अशा ह्याच्यामध्ये आम्ही भेटलो होतो. आणि प्लस पुण्यातले असल्यामुळे मी मॉडेलिंग करायचो, ती ह्या इंडस्ट्रीमध्ये होती, त्यामुळे आमचे म्युच्युअल्स खूप होते. आम्ही त्यांच्याबद्दलच चर्चा केली पहिल्या भेटीत, तर की हा कसा आहे, मग हे काय, मग ते काय, असं सगळं. आणि एकमेकांना लग्नाच्या बद्दल आम्ही एक शब्दही बोललो नाही पहिल्या भेटीत, काहीही बोललो नाही की करा हा ठीक आहे बघू या नोटवरती आम्ही सोडलं. आणि मग नंतर हळूहळू आम्ही कॉफीला भेटायला लागलो, इकडे तिकडे भेटायला लागलो, कारण आमचे म्युच्युअल्स खूप होते, त्यामुळे कॉमन पण लोक होती. सो त्यांच्याबरोबर पण आम्ही 1-2दा भेटलो. आणि मग लॉकडाऊन झाला, कोविड. सो कोविडमध्ये दोघांनाही काम नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता लग्न तर नाहीच, लांब पर्यंत नाही लग्न करायचंय. आणि मग ते कंटिन्यू झालं की आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो त्याच्यामुळे. सो इट हेल्प्ड, म्हणजे आता लग्नाला ते खूप आम्हाला त्याची मदत होती की आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो, आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतोय. आणि मग मी 2021 21 का 22 21 एंड, सो 2021 एंडला मी एकदा तिला विचारलेलं की तुला काय वाटतंय, आपण भेटलोय मॅट्रिमोनीवरनं, पण आपण हे काय मित्रांसारखंच आपलं चाललंय, इकडे कॉफी पी तिकडे कॉफी पी. मग तेव्हा आमच्या नेहमीच्या कट्ट्यावरतीच त्यांनी मला विचारलं. सो मग तेव्हा ती म्हणाली बघ मला असं काही वाटत नाही आता तुझ्यासाठी, सो आपण हा थॉट नको ठेवायला, लेट्स कंटिन्यू विथ आवर फ्रेंडशिप आणि लेट्स नॉट गो देअर. आय वॉज लाईक ओके ठीक आहे, नाहीतर नाही, कारण मी पण काही प्रेमात नव्हतो, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. रसिको ही आधीची गोष्ट आहे, खूप आधीची गोष्ट आहे, आता आम्ही प्रेमात आहोत, आधीची गोष्ट आहे ही. सो मग त्याच्यानंतर आमचं बऱ्याच भेटणं होत होतं. मग 2022 मध्ये पण आम्ही बरेच वेळा भेटत होतो. आणि मग आय गेस तुला कधी मला ऍक्च्युली 2022 मध्ये जरा जाणवलं, कारण काही तो माझ्या लो पॅच मध्ये वगैरे पण होता माझ्यावर. 2022 मध्ये माझे वडील जेव्हा गेले तेव्हा तो माझ्याबरोबर पूर्ण वेळ होता, म्हणजे फक्त कट्टा टाकायला नाही, तर ते मला बहुतेक रिअलायझेशन झालं. आणि मग मी नंतर 3 महिने त्याला पारखत होते की आता त्या दृष्टीने मी विचार करायला लागले होते. आणि मी त्याला खूप हिंट्सही दिल्या ज्या त्याला नाही कळल्या. आणि मग मी ठरवलं की आता फेब्रुवारी मध्ये माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न होतं, म्हटलं लग्न झालं तिचं की आपण त्याला आता सांगूयात की मला तू आवडायला लागलाय. म्हणजे पहिले इथून आलं का? पहिले इथून आलं, पण ते लाइकिंग मध्ये होतं. मग इथून आलं, मग पण त्याच्या आधीच त्यांनी परत एकदा मला विचारलं. मी म्हटलं आता विचारलंच आहे तर मग कशाला थांबू, मग मी त्याला हो म्हणाले. सो आम्ही 2023च्या फेब्रुवारी पासून डेट करायला सुरुवात केली आणि आम्ही मे मध्ये एंगेजमेंट केली. हो, कारण आम्ही ओळखत होतो एकमेकांना, सो त्याचा आम्हाला फायदा भरपूर झाला की आम्हाला परत पुढे अजून वेळ नको होता की वी वर प्रिटी मच शुअर अबाउट इच अदर. सो यू आर लाईक की लेट्स गो अहेड. आणि जे मुलं आता लग्न करू इच्छितात त्यांना सुरुवातीला वाटलं की लग्न वगैरे काय हिच्याशी तर नाहीच, पण
दॅट टर्न पॉझिटिव्हली. म्हणजे लग्न ही गोष्ट अशी आहे की खूप प्युअर आहे आणि फ्रेंडशिप खूप महत्वाची आहे त्याच्या आधी. तर ते प्रपोजल जे होतं ते फिल्मी स्टाईल मध्ये होतं की नाही नॉर्मल होतं? त्यावरती विचारण्यात आलेलं आहे मला चहा पिताना की आयुष्यभर चहा टाकशील का असं काहीतरी. तर मी चहा प्रेमी आहे आणि त्यामुळे कट्ट्यावरती बहुतेक त्यांनी संधी साधली की चहा पितीये जरा चांगल्या मूडमध्ये किडाचं सोडूयात तिच्या डोक्यात. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की मग काय तुझा लग्नाचा काय विचार आहे? काही नाही, काहीच नाही. अच्छा, मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. म्हणलं हा, पहिले कळलंच नाही की अचानक कुठून आलं हे. आणि मग त्याच्यानंतर मी एक 5 मिनिटाचा पॉजच घेतला होता की अचानक ध्रुव लग्नाबद्दल बोलतोय. मग मी त्याला म्हणाले की जसं त्यांनी सांगितलं की नको, आपण आता फ्रेंडशिप मध्येच राहूयात, आता माझ्या डोक्यात तरी असं काही चालू नाहीये तुझ्याबद्दल, कारण लग्न करायचं असेल तर अजून थोडी अटॅचमेंट पाहिजे. ते माझं काहीच नव्हतं. पण नंतर मग 2022 मध्ये ते झालं आणि मग 23 मध्ये लग्न झालं. मला असं वाटतं 23 हे वर्षच खूप स्पेशल होतं. मालिकाही मिळाली, इतका प्रॉमिनंट रोलही मिळाला, त्याबद्दल काय सांगायला आवडेल. आणि जेव्हा आता त्याला इतकं सगळे अप्रिशिएट करतात, कसं वाटतं एक बायको म्हणून? मला खूपच छान वाटतंय की मला मेसेजेस येतात की तुझा नवरा खूपच भारी काम करतोय, खूप मस्त दिसतोय. व्हिडिओच्या खाली ह्याच कमेंट्स आहेत, किती हँडसम दिसतोय, मस्त. सो आजकाल मला कोणी विचारलं की मग नवरा कसा आहे? हँडसम. मला विचारा. म्हणलं हँडसम. मस्त उत्तर आहे, आवडलं मला. सो एक भारी फिलिंग आहे. आणि ध्रुव काय सांगशील, 23 मध्येच बायकोही मिळाली आणि मालिकाही मिळाली, इतका प्रॉमिनंट रोल? मी म्हणेन की 2023 वॉज द बेस्ट इयर ऑफ माय लाईफ. मी म्हणेन, कारण मी चाल पुढे आधी करत होतो झी मराठीवरील. सो तेव्हा ती पण चालू होती, त्यात ही पण माझ्या आयुष्यात आली, आमचं एंगेजमेंट पण झाली, लग्न झालं. त्याच वर्षी लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये पॅरलल लीडचा मला रोल मिळाला. सो इट्स बीन अ फॅन्टॅस्टिक इयर फॉर मी. आणि असंच आता पुढची वर्ष पण आहेतच. आता आय हॅव माय लेडी लक विथ मी. सो नक्कीच इट्स गोना बी अमेझिंग. मस्त, भारी. आणि आता 1च महिना झाला लग्नाला, पण दोघांची हॉबी, एखादी हॉबी जी सेम आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग आवडतंय, खूप एक्सप्लोअर करायचंय, काय प्लॅन्स आहेत आता? हॉबी तसं बघायला गेलं तर माझी हॉबी डान्सिंग आहे. हो. आणि त्याची हॉबी एक्सप्लोअर करणे, ट्रॅव्हल, फूड, एव्हरीथिंग. सो मी त्याला एकच सांगितलेलं आहे की यू प्लॅन, आय पॅक. मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे कोणतरी प्लॅनर हवं. हा, कोणतरी. कारण मी अशी खूप प्लॅनर नाहीये की मला इथे फिरायला जायचंय, मला तिथे फिरायला जायचंय. सो त्याला जिथे जिथे फिरायला जायचंय तिथे मला यायला आवडेल. त्यामुळे तू प्लॅन कर, मी मस्त. सो ह्या फर्स्ट हाफ मधला तरी अजेंडा आहे की वेळ काढून आम्हाला हनीमूनला जायचंय, कारण अजून आमचा हनीमून झालेला नाहीये. कारण मला शूटिंगमुळे मला तेवढी सुट्टी नाही मिळाली आणि त्याच्यामुळे आमचा हनीमून नाही होऊ शकलाय. सो आता आमचं तेच असं मध्ये मध्ये चर्चा चालू असते की मग काय करूया, मग मे मध्ये जाऊया का, मग एप्रिल मध्ये जाऊया का, मग कुठे जायचं, ह्याच्यावरती खूप आमचं ब्रेनस्टॉर्मिंग चालू आहे की कुठे जायचं, आपण कुठे जायचं आणि परत तो सीझन कुठल्या लोकेशनसाठी चांगला असेल. कारण मला आता सुट्टीचं बघायला लागेल. बरं, सुट्ट्या असल्या की असे इंटरव्ह्यूज करावे लागतात, पहिले बरं आता सण पण येतात, तर सगळं नवीन नवीन. हो, प्लस सण पण आहेत, घरचे सगळे सण पण आहेत. सो ते पण सांभाळायचं त्या वर्षी सगळे, त्यामुळे खूप सुट्ट्या लागणार त्या वर्षी. तुला सुट्टी लवकरात लवकर मिळो. प्रोडक्शनला मी सुद्धा विनंती करते. पण घरी कसं आहे सगळं, म्हणजे इथे सासरी आणि माहेरची काय क्वालिटी जी इथे मिस करतेस, किंवा इथे काय मिळतंय सासरी, किती मजा येते? सासरी तसं बघायला गेलं तर त्याचे आई बाबा येऊन जाऊन असतात, ते इचलकरंजीलाच राहतात. पण ते एवढंच म्हणेन की खूप चिल आहेत, म्हणजे एकदम चिल आहेत. म्हणजे मला जसे हवे होते सासू सासरे तसे ते आहेत, की जे काही तू करशील ते फक्त एकमेकांना सांभाळत, एकमेकांची काळजी घेत, एकमेकांचे पापड न तोडता वा वा मस्त शब्द चालू राहू देत. आणि खूपच ते सपोर्टिव्ह आहेत. अगदी माझं जे करिअर आहे ते त्यांच्यासाठी तसं बघायला गेलं तर वेगळं आहे, पण म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आय एम सो हॅपी की त्यांच्यासारखे कूल
सासू सासरे मला मिळाले. क्या बात आहे. पण तुझ्या प्रोफेशन बद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला की डान्सिंग तर तू करतेस, पण कशी होती ही तुझी जर्नी आणि आता कसं सुरू आहे? माझा फोर्टे भरतनाट्यम आहे आणि माझं रियालिटी शो पासून सुरुवात झाली होती 2011 मध्ये. सो तेव्हापासून मग माझा 2014 मध्ये मला पहिला पिक्चर मिळाला, रमा माधव. तो माझा पहिला पिक्चर आहे आणि त्याच्यानंतर मग मूवीज चालू आहे. आता पुढच्या महिन्यातही एक मूवी येतोय. सो डान्सिंग इज लाईक सोल. आय कॅन रिलेट टू. येस. सो ते चालू आहे. माझे भरतनाट्यमचे क्लासेस चालू आहेत आणि छान रोज डान्स करायला मिळतंय, याच्यात मी खुश आहे. आणि ध्रुव पण छान नाचतो, तर मी अजूनच मला भारी वाटतंय आता. पण मॅट्रिमोनीवर पहिल्यांदा जेव्हा बघितलं की प्रोफाईल आवडली बाबा मुलीची, घरी काय सांगितलंस? आई ही मुलगी आवडली किंवा भेटतोय आम्ही, कसं सांगितलं घरी? ओके. सो घरी मी असं सांगितलं की कारण जेव्हा मी हिचं प्रोफाईल बघितलेलं 2019 मध्ये मी केटरिंग बिझनेसमध्ये होतो आणि त्याच्याबरोबर मी मॉडेलिंग करायचो. आणि तेव्हा मला लक्षात आलं की ही मुलगी आहे की जी 9 to 5च्या जॉबमध्ये नाहीये. कारण थोडंसं कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या लोकांना केटरिंग आणि मॉडेलिंग ह्यांच्याशी थोडंसं ऍडजस्ट करायला डिफिकल्ट पडतं. कारण मॉडेलिंग मध्ये पण वेगवेगळे टायमिंग्स आहेत, केटरिंग मध्ये पण खूप वेगळे टायमिंग्स असतात आणि इट्स अ बिझनेस, आपला स्वतःचा बिझनेस असतो. त्याच्यामुळे आपण समोरच्या माणसावरती कायम डिपेंडेबल असतो की आता ह्या टायमिंग मध्ये, आता कोण म्हणाला रात्री शूट करायला लागेल रात्री शूट, असं असतं. सो मला असं वाटलं की तिला प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत ह्या इंडस्ट्रीचे. सो ते जास्ती आम्हाला बरं पडेल एकमेकांची ऍडजस्ट करायला. आणि एखाद्या कॉर्पोरेट मधल्या मुलीशी मला थोडंसं डिफिकल्ट जाईल ते सगळं तिला समजवायला. पण कारण केटरिंग मध्ये असं असतं की लोकांना जेव्हा सुट्टी असते तेव्हाच कार्यक्रम असतात, सो तुम्हाला तेव्हा कामच असतं. त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि इथे कसं होतं सेम? मी ऍक्च्युली त्याचा पहिले फोटो पाहिला. काय होतं? सो मी अशी होते की दिसायला छान आहे आणि टिक झालेला आहे. त्याच्यानंतर तो पुण्यातच राहतो, बिंग पुणेकर, तो पुण्यातच राहणारा होता. याच्यावरती दुसरं टिक झालं. तिसरं म्हणजे माझं असं आलं की ओके मॉडेलिंग करतो, म्हणजे माझं जे डान्स फील्ड आहे ते तो समजून घेऊ शकेल. आणि खूप अनसर्टन असतं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम खूप अनसर्टन आहे. आणि त्याचबरोबरीने मग त्याचा केटरिंगचा पण बिझनेस आहे, म्हणजे बॅकअप प्लॅन इज रेडी, म्हणजे वेल प्लॅन्ड. हे सगळं माहित होतं तरी वेळ घेतला. कारण की त्या असं खूपच प्रॅक्टिकल विचाराने गेले होते मी त्याला भेटायला. सो मला असं खूप मित्रच पहिल्यांदा दिसला त्याच्यामध्ये. मित्र की माझा एक खूप स्मार्ट मित्र पण आहे, हँडसम मित्र पण आहे. पण लग्नाचा दिवस कसा होता? म्हणजे सगळं प्लॅनिंग आणि ठरलं होतं की आपण डिसेंबर एंडपर्यंत लग्न करणार आहोत. आता वाय वेट ना, आता सगळं जुळलंय, एंगेजमेंट झाली आहे. कसा होता लग्नाचा दिवस? किती स्पेशल होता? कारण का प्रत्येक चॅनलवर स्टोरीज, लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, प्रेम मिळालं त्यावेळी, काय सांगशील? सो एकतर खूप प्रेम मिळालं. मला खरंच अपेक्षित नव्हतं की इतका बज होईल आमच्या लग्नाचा. कारण एंगेजमेंटच्या वेळी असं खूप नॉमिनल सगळं घडलेलं आणि मला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं की इतकं सगळ्या चॅनल्सवर येईल, युट्यूब व्हिडिओज येतील, हे ते सगळीकडे येईल. पण लग्नाचा दिवस खूप छान होता. आदल्या दिवशी आमचं संगीत झालेलं आणि संगीत म्हणजे काय नको, ती मला इतकं टेन्शन आलेलं आदल्या दिवशी की आपण काय नाचतोय, ही काय नाचतीये. पण नाही, तिने खूप मला सांभाळून घेतलं. कारण माझं शूट शेड्यूल इतकं बिझी चाललेलं की आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ नाही मिळाला. मी तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला म्हटलं तू आता फिरवशील तसे माझे हात फिरतील. वा, मस्त. सो आणि लग्न दिवस खूपच छान होता यार, खूपच छान. म्हणजे आम्हाला काही एकतर तेव्हा लग्नाचे दिवस इतके फास्ट गेले ना आमचे की आम्हाला जोपर्यंत रिअलाइज झालं तोपर्यंत दिवस संपायचा. म्हणजे प्लॅनिंग करायला आपण जे 4-5 महिने घेतो, लग्न असं लगेच होऊन जातं की आम्ही सकाळी उठलो, पूजेला बसलो, विधी झाले, विधी झाल्यावर मंगलाष्टका झाल्या, जेवण झालं, हा चला झालं बाबा झालं. आणि बापरे फारच खूपच फास्ट गेला कालपासूनच आपला दिवस. आणि तोपर्यंत जर असा होता पोटात गोळा, तो आय गेस शेवटीपर्यंत सगळ्यांच्याच असतो की एक पोटात मंगलाष्टकांच्या वेळी एक गोळा तुम्हाला एकदा येतोच. पण खूप कमी आला कारण आम्हाला ते
एकदम डायजेस्ट झालेलं होतं की आता आपण लग्न करतोय, हे खूप डायजेस्ट झालेलं. त्यामुळे ते अगदीच ते छोटी मोठी टेन्शन असतात की पुढे आपण कसं मॅनेज करणार आहे, काय करणार आहे, ते थोडेसे छोटे मोठे स्ट्रेस असतातच. दॅट्स ओके. ती एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा आता अजून एक व्यक्ती आपल्यासोबत असणार आहे आणि ते असलं पाहिजे, कारण का त्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं म्हणजे थोडंसं बॅलन्स राखणं हे गरजेचं आहे. तर अक्षता, तू काय सांगशील याबद्दल? कसा होता वेडिंग डे? वेडिंग डे खूप हेक्टिक होता. एवढे 4 लुक्स करायचे म्हणजे खूप हेक्टिक होता. पण माहित नाही, मी खूपच म्हणजे काय म्हणतो आपण, एकदम निवांत होते. चिल ब्राईड. हा, एकदम निवांत होते की आपल्याला कुठे उशीर होणार नाहीये, सगळीकडे वेळेत आपण पोहोचणार आहोत, सगळं आहे. आणि माझ्याच लग्नात सगळ्यांना म्हणजे ध्रुवलाही एक्सपेक्टेड होतं की मी रडीन किंवा पण मी अजिबातच रडले नाही. ध्रुवची आई रडत होती, माझी आई पण नाही रडली. म्हणजे आता आई का रडली, म्हणजे आता लेक दुरावणार, म्हणजे असं एक असतं ना समीकरण की सुनबाई आली तर आता माझा लेक कमी माझ्याशी बोलणार वगैरे, एक समीकरण नाही. ती ह्या फिलिंगने रडत होती की तिला ना बहुतेक तिचं लग्न आठवलं असणार आहे, जेव्हा ती घर सोडून चाललेली तेव्हा तिला कसं वाटत होतं, त्या ह्यानी ती रडलेली असणार आहे. इमोशनल पण खूप आहे, आई इमोशनल खूप आहे, त्याच्यामुळे ती कुठल्याही लग्नात गेली आणि मंगलाष्टक ऐकलं की ती रडते. हो, ती रडा. आणि इव्हन त्याच्याकडचे रडत होते, खूपच इमोशनल झाले होते खूपच. आणि माझ्याकडचे एकदम निवांत होते की फायनली मुलगा निवडला आणि लग्न करते, ती लग्न करतेय. आणि माझी वहिनी रडली खूप. आणि मला ह्याच मुवमेंट्स लक्षात आहेत, कारण की त्या खूपच जरा युनिक घडल्या होत्या, त्यामुळे त्या मुवमेंट्स माझ्या बरोबर लक्षात आहेत. आणि एक मुवमेंट खूपच रेअर मला बघायला मिळाली, ती म्हणजे ध्रुव फोटो काढायला कंटाळला होता. बिंग अ मॉडेल तो काहीतरी नवीन आहे, हे नवीन होतं माझ्यासाठी. तो म्हणला नाही आता मी फोटो नाही काढणार आहे. म्हणलं तू फोटोला नाही म्हणतोस चक्क. खूप कंटाळा आलेला, मी खूप दमलेलो. त्याच्यामुळे मला असं झालं की बास, आता एका लुक मध्ये नाही आला फोटो तर काही नाही, मला फरक पडणार आहे, पण आता बास, आता मला जेवायचं, मला भूक लागली. कारण 3-3:30 सरप्राइझिंग होतं की एका लुक मध्ये फोटो नाही आले तरी चालतील. म्हटलं सिरियसली हे तू बोलतोय? आणि तिला असं झालं की नाही, पण आपण लुक केले तर आपल्याला फोटो काढायचे. मी खूप आवडलं होतं, म्हटलं फोटो हे निघालेच पाहिजे. आणि मग मी म्हटलं जाऊ देत, आता मला भूक लागली, आपण जेवायला बसू. 3:30 वाजलेत. म्हटलं पुण्यात कार्यालयांचं पण प्रेशर होतं, आणि मी बिंग केटरिंग मध्ये जॉब केल्यामुळे मला माहिती होतं की पुढे किती वेळ लागतो आवरायला. आणि मी तिला की अगं नको, आता खूप उशीर होतोय, आता कशाला फोटो पाहिजे, कुठे पोस्ट करणार आहे आपण, इट्स ओके, एका लुक मध्ये नसतील तरी चालतील. मी त्या जागी होतो असं मला माहिती आहे काय असतं. पण लग्न म्हटलं की म्हणजे हजबंड वाईफ म्हटलं की प्रत्येकाच्या क्वालिटीज घेणं आणि काही क्वालिटी सुधारणं असतं. तर ध्रुव मधली आणि तू अक्षता मधली कोणती क्वालिटी जी तुला खूप छान वाटली होती सुरुवातीपासूनच, आणि त्यामुळे एक असतं ना क्लिक पॉईंट की नाही बाबा चाहिए तो फिर येई, असं कोणता क्लिक पॉईंट होता दोघांबद्दल? मी सुरू करू? सो पहिली क्वालिटी तर मला तिच्यातली वाटली की ती अंडरस्टँडिंग आहे, खूप जास्ती अंडरस्टँडिंग आहे. आणि आता मी बिंग इन दिस इंडस्ट्री, की ते अंडरस्टँडिंग नेचर असणं हे खूप महत्वाचं आहे. माझ्या बायकोत मला ते हवंच होतं, कारण इंडस्ट्रीमध्ये काय आपल्याला खूप काय काय ऐकायला बाहेरून मिळत असतं. सो जे नेहमीच चांगलं असतं असं नाही की कळतं, पण आता ती त्या इंडस्ट्रीमध्ये काम करते, त्यामुळे तिला माहिती आहे की खरंच काय घडतं आणि काय नाही घडत. सो ती मला क्वालिटी तिच्यातली खूप आवडते. आणि ती दोन्ही आहे की प्रॅक्टिकल पण आहे आणि इमोशनल पण आहे, की जिथं प्रॅक्टिकल असायला हवं तिथं ती प्रॅक्टिकल आहे, जिथं इमोशनल असायला हवं तिथं इमोशनल आहे. फक्त हा म्हणजे एक्झॅक्ट नाही पण आहे बॅलन्स, चांगला बॅलन्स आहे. मी इमोशनल जास्त आहे. हा, मी तेच म्हणणार होतो, 60% इमोशनल आहे पण 40% शी इज प्रॅक्टिकल. आणि सो प्रॅक्टिकली ती खूप विचार करते काही काही बरोबर ज्या ठिकाणी करायला हवं. आणि तिला माहितीये की कुठे मला सुट्ट सोडायचं आणि कुठे पकडून ठेवायचं, हे तिचं स्किल खूप चांगलं आहे. सो तिला माहितीये की ती म्हणजे काय म्हणता येईल मला, ती पॉझेसिव्ह नाहीये, अजिबात ती पॉझेसिव्ह नाहीये. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये असं होऊ शकतं की तुमची बायको पॉझेसिव्ह होऊ शकते तुमच्याबद्दल.
कारण फिमेल अट्रॅक्शन असतं, बाहेर न मिळत असतं, त्यांना पण लोक काय काय सांगत असतात कमेंट्स मध्ये सुद्धा. थँक्यू सो मच. सो ती पॉझिटिव्ह नाहीये, म्हणजे तिला ती साईड माहिती आणि तिचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावरती की असं नाही काही होणार आणि बाहेरनं जे ऐकायला मिळेल ते फेक आहे. सो ह्या क्वालिटीज मला तिच्यातल्या खूप आवडतात. आणि शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ. शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ. दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट हर. दॅट्स द बेस्ट. बोलण्यातून कळतं आणि आमची लगेच म्हणजे फ्रेंडशिप झाली. सो तू काय सांगशील ध्रुव मधल्या क्वालिटीज? ध्रुवमध्ये एक खूप चांगली क्वालिटी अशी की तो खूप जबाबदार आहे, की त्या गोष्टीची लगेच म्हणजे प्रॅक्टिकली विचार करून त्याचे प्लॅन पुढे झालेले असतात. म्हणजे आता त्याचे लग्नानंतर कुठपर्यंत प्लॅन झाले असतील मलाही माहिती नाहीये, पण ही इज रिअली वेल प्लॅन्ड आणि तो दाखवत नाही, पण तो खूप प्रेमळ आहे. सगळे त्याला म्हणतात की तू असं वाटत नाहीस की माझ्या मैत्रिणी अशा, ऐक ना म्हणलं अगं नाही तसं नाहीये. तो खूप प्रेमळ आहे, फक्त तो दाखवत नाही. आणि तो फॅमिली ओरिएंटेड आहे. म्हणजे आजकाल बऱ्याचदा असं होतं की शूटिंगमध्ये किंवा काही अजून कामं असतील इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यातनं फॅमिलीला वेळ अगदी द्यायला जमत नाही, पण त्याला जसा वेळ देता येईल ना तसा तो त्याच्या आईबाबांना वेळ देतो. आणि हे खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि फॅमिली प्लॅन्स आणि हे सगळं, जेवायला जाणं, मग नाही आई घरी एकटी आहे, मग आपण आता घरी जाऊयात, आपण बाहेर कुठे फिरायला नको. आणि हे खूपच छान आहे. म्हणजे बिईंग अ गर्ल मला असं झालं की फॅमिली ओरिएंटेड मुलगा आजकालच्या जगात मिळणं माझं नशीब चांगलं आहे खूपच. आणि ज्या मुली आता हा व्हिडिओ बघतील ना, शेट मिस द चान्स असं झालं असेल, पण ठीक आहे. आणि घरात खूप काम करतो, अगदी अगदी स्वयंपाक त्याला उत्तम जमतो. हो, केटरिंग केलं ना मी हॉटेल मॅनेजमेंट मधला ग्रॅज्युएट आहे मी. आणि म्हणजे भारी येतो. बरं, सगळं भारी भारी झालं आता, पण अशी एक कोणती क्वालिटी आहे जी बदलायची आहे बाबा ह्याच्यामधली, किंवा ही गोष्ट नाही आवडत, सगळं आता छान छान झालंय पण. ओके, आता तू आधी चालू कर. येस. त्याची एक क्वालिटी अशी आहे की सगळं त्याला करायचं. माझं असं होतं की आता मी पण आहे, तर तू 4 गोष्टी मला सांगू शकतोस किंवा 4 गोष्टी तू जबाबदारीने मला दे, मी करीन. पण ही पण चांगलीच क्वालिटी झाली अगं, जे प्रत्येक मुलीला हवं असतं. पण मला इन्स्ट्रक्शन्स मग येतात एका पॉइंट नंतर, असं नको, असं कर, असं कर, असं कर, हे कर, ते कर, मग तू तसं कर. माझं असं होतं की मला माझ्या पद्धतीने करू दे. ती एक क्वालिटी बदलायची, हळूहळू बदलेल. आपण आजपासून हे डिसाईड करू की बदलेल, है ना. मी क्लमझी आहे, ती क्लमझी आहे, चालता चालता पडेल, इकडे तिकडे काहीतरी लागेल. सो मी तिला नेहमी म्हणतो की खाली बघून चाल, खाली बघून चाल, असं बघून चालू नको, वरती नाहीये रस्ता, खाली रस्ता आहे. सो नेहमी खाली बघून चाल. मग ते काहीतरी पायाला लागतं, कुठेतरी एखादा कॉर्नरच लागतो, मग कुठलं दारच लागतं, काहीतरी पडतं खाली. ऍक्टिव्ह असतात तर ते खूप ऍक्टिव्ह असतात, खूप ऍक्टिव्ह असतात, सतत रिदम सुरू असतो, त्यामुळे ते असं असं चालणं होतं. म्हणजे लागल्यावर पण टर्न झालं की त्यात पण रिदम आहे वेगळा, है ना. पण आता सगळं नवीन नवीन आहे, बरोबर, आणि खूप छान सगळं गुडी गुडी सुरू आहे. पण रोमॅन्टिक कोण आहे दोघांपैकी जास्त, आणि कोण असं प्लॅन करतं रोमॅन्टिक डेट्स किंवा डेट्स अजून कमी वाटायला आले असतील? परत एकदा तू प्रोडक्शनला सांग, म्हणजे आम्हाला डेट्सवर जाता येईल नक्की. पण आतापर्यंतच्या ज्या डेट्स आहेत त्या त्यांनीच प्लॅन केल्या, कारण काही फूडी आहे तो खूप, इकडे जाऊ खायला, तिकडे जाऊ खायला, त्यामुळे त्यांनीच जास्ती प्लॅन केलाय. आणि रोमॅन्टिक आम्ही तसे 50-50 हो ना. धाक बघितला लगेच हो आलं माझ्या तोंडून, अगदी. पण आता मकर संक्रांतीचं घरी काय प्लॅन आहे, म्हणजे असं काही फॅमिली येणार आहे, गेट टुगेदर असणार आहे काही? मला वाटते पहिली मकर संक्रांत करत नाहीत लग्नानंतरची लगेच, त्यामुळे ह्या मकर संक्रांतीला म्हणजे आता 1 महिना आम्हाला झालाय, तर मग बघूयात डेट प्लॅन होतीये का. पण डेट प्लॅन करेन मी, मकर संक्रांतीची डेट प्लॅन करेन. पण आता सुट्टी मिळाली की लगेच पुण्याला जाऊन येतो बाबा, आता बायको आहे,
असं होत हो असणार लगेच होतं. आधी असं नव्हतं आता काय काय जाऊन करणार आहे किंवा काय. तो ऍक्च्युली आधी यायचा. म्हणजे तुम्ही 23 पासून म्हणजे जेव्हा तो पहिली सिरियल करत होता तेव्हाही तो यायचा. तेव्हा मला फोन यायचा की मी आलोय 2 दिवसाकरता, ये कट्ट्यावरती. हा तुमचा कट्टा कोणता आहे मला बघायचा आहे. कट्टा ऍक्च्युली आमचे 2 कट्टे आहेत पुण्यात. कर्वेनगर मध्ये एक आहे आणि घोले रोडला एक आहे. अच्छा, या कट्ट्यावर जा, इकडे जोड्या जमतात. नक्कीच जमतात अगदी. सो आता आपण ना एक फन गेम खेळूया. ओके, ज्याचं नाव आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. वाव. ओके, आता ह्याच्यामध्ये खरा कस आहे म्हणजे जर नाही उत्तर आलं तर घरी गेल्यावर मी हात वर गेले. घरी गेल्यावर इथनं बाहेर पडल्याबरोबर लगेच अरे तुला एवढं माहित नाही माझ्याबद्दल. सर रेडी? पहिलाच प्रश्न, आवडता पदार्थ? मोतीचूर लाडू. एकदम एवढं मोतीचूर लाडू असं खूप आवडतं. खूप आवडतं. पण तू जिमही करतोस आणि सगळं फिटनेस, पण मोतीचूर लाडू? हो, मोतीचूर मला स्वीट सगळंच आवडतं पण मोतीचूर लाडू मला खूप जास्ती आवडतात आणि बाकी मग सगळं स्वीट मला सगळंच आवडतं. क्या बात आहे. अक्षताचं? भेंडीची भाजी भयानक आवडते तिला, भयानक. तिला खूप कमी गोष्टी आवडतात खायच्या, त्यातली एक भेंडीची भाजी आहे. वा. आणि ध्रुवनी बनवून दिली आहे का तुला भेंडीची भाजी? नाही, अजून नाही. बरं, तू एक काम कर, तू नोट ओपन कर आणि तुला काय काय गोष्टी करायच्यात ना नोट डाऊन कर. ओके, नावडता पदार्थ? नावडता पदार्थ व्हेज. व्हेज. बरं, अक्षताचा? तिचा नॉनव्हेज. किती म्हणजे सिंपल आन्सर देऊन टाकलं. नॉनव्हेज. मला नॉनव्हेज फिश खाते, पण बाकी काही नाही खात. बाकी नाही खात. ओके, चल ठीक आहे, दिला पॉइंट. आणि बाकी खूप गोष्टी आहेत, भेंडीची भाजी सोडून बाकी खूप साऱ्या भाज्या तिला नाही आवडत. भाज्यांच्या लिस्ट येतील त्याच्यापेक्षा पुढचा. तिला बटाट्याची भाजी नाही आवडत. काय? कॅन यू बीट दिस? बटाटा इज युनिव्हर्सल. म्हणजे काही नाही तर बटाटा. ती हॅश ब्राऊन खाते, ती फ्राईज खाते, पण ती बटाट्याची पिवळी आपली भाजी खात नाही. वडापाव पण नाही, म्हणजे त्या पिवळ्या भाजीत काहीतरी. येस, जे आकडा आहे, पाकड आहे, काहीतरी वाकड आहे. ओके, आवडता रंग? याचा ग्रीन. येलो. ग्रीन. हो. मला सांगा, तुम्ही डिस्कस करून आला होतात का किंवा पहिल्या भेटीमध्ये की आवडता रंग? नाही, डिस्कस असं नाही केलं, पण जनरल आता माहिती आम्हाला एक दुसऱ्याला काय आवडतं. एक नॉर्मल असतं ना की बाबा आपल्याला आता कपल शो मध्ये जायचंय, तू माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी. नाही ना, ते सगळं ओघाओघाने आलं बोलता बोलता. फेवरेट ऍक्टर? त्याची नेहा शर्मा फेवरेट ऍक्ट्रेस आहे. आणि बाकी असं त्याचा पर्टिक्युलर असं कोणी नाहीये जे उत्तम काम करतात त्या पिक्चर मध्ये, त्याला ते आवडतं. वा, मस्त. तिचा धनुष. वा. मला आणि शाहरुख खान. मला आता असं वाटलं की फेवरेट ऍक्टर म्हटलं की माझा नवरा. पण ते तर आलंच आहे, म्हणजे ते आहेच, ते माहिती आहेच. ओके, कोणत्या गोष्टीचा राग पटकन येतो? त्याला गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत, जे की त्यांनी सांगितलं ही क्लमझी आहे, त्याचा त्याला राग येतो. येतो. आणि तिला कशाचा राग येतो? मी इन्स्ट्रक्शन दिल्या की. म्हणजे आता मीच सांगते ना तुमची उत्तर, म्हणजे मला कळलं इतक्या वेळापूर्वी. मस्त. ओके, टोपण नाव काय? घरी कोणत्या नावाने बोलतात, हाक मारतात? किंवा मित्रमंडळी कोणत्या नावाने? मित्रमंडळी त्याला दातार असं, ते पण विथ ऍक्सेंट. विथ ऍक्सेंट. तिकडचे आहेत ना सगळे इचलकरंजी साईडचे, त्यामुळे ते तसे बोलवतात. हिला अक्षू. सगळे अक्षू. बरं, हिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय? त्याची फिमेल बेस्ट फ्रेंड अमिता आणि मेल बेस्ट फ्रेंड 2-3 आहेत. आता नीरज पाटील. किती तिने बायफर्केट करून सांगितलं. हो, आता मला पण तसंच सांगायला लागेल. सो तिची अपेक्षा आहे बहुतेक की मी पण असंच सांगावं. सो तिचा मेल बेस्ट फ्रेंड आहे केतन जोशी आणि तिची फिमेल बेस्ट फ्रेंड पण खूप आहेत. सो त्यापैकी एक आहे रसिका, अंकिता, बरेच अगदी. पण तू सिनेमात काम केलंयस, त्यासोबत रियालिटी शोही केलास, पण आता तुला मालिका करायला आवडेल का? किंवा ध्रुव, तुला किती आवडेल जेव्हा तिला मालिका ऑफर झाली आणि बायको सुद्धा आता इंडस्ट्रीत काम करते आणि
दोघंही मिळून आता मुंबईत राहू बाबा असं झाल्यावर? मी आधी करायचे ऍक्टिंग. माझी आई ऍक्ट्रेस होती, आनंद अभ्यंकर आणि समीरण माळवेकर, त्यांच्यावर तिने खूप नाटक वगैरे केलेलं, त्यामुळे तिच्याकडूनच ते मला आलंय. मी थेस्पो वगैरे पण केलेलं आहे आणि पुण्यात राहिल्याने सप महाविद्यालयात असल्याने सुरुवात पुरुषोत्तमने झाली. त्यामुळे मी ऍक्टिंग वगैरे करायचे आधी. मी छोटे छोटे रोल पण केले होते काही पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये. आणि मग 2020 त्याच्यानंतर मग सगळं आता बंद पडलं. पण आय शुड स्टार्ट अगेन. ध्रुव, तू किती फॉरेस्ट? मला खूप आवडेल. एक तर आमचं लॉंग डिस्टन्स लग्न संपेल तिथल्या तिथं. हा सगळ्यात आनंदाची गोष्ट होईल आमच्यासाठी. आणि काय का नाही आवडणार, कोणाला नाही आवडत. सो मला पण वाटतं की तिने परत काम सुरू करायलाच पाहिजे आणि ती करते प्रयत्न त्यासाठी. सो येस, तिला मिळणार आहे लवकरच काम. 2024 इज गोना बी आवर इयर. आपण मॅनिफेस्ट करूया नक्की आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने. आणि म्हणजे आता खूप लवकर होईल हे, आताशी 1च महिना झालाय, पण तरी एक म्हणतात ना की एक मंत्रा काय फॉलो करायला सांगाल? एक वेडिंग किंवा आपण डेट करतो, त्यानंतर आपण लग्न करतो, काही लोक पटकन डिसिजन घेतात किंवा चुकतात काहींचे डिसिजन्स, पण 1च महिना झालाय, पण तरी काय सांगायला आवडेल? एक मंत्रा कोणता फॉलो करायला आवर्जून सांगायला आवडेल? मंत्रा म्हणजे आता पर्सनॅलिटीवरती डिपेंड आहे, कसं तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखताय किंवा काय. माझ्या बाबतीत असं होतं की मला व्यक्ती क्लिक होऊन जाते, म्हणजे आलाय किंवा जो काही ऑरा असतो तो टचवूड मला कळतो की नाही, ह्या व्यक्तीबरोबर आपण आयुष्यभर राहू शकतो. तर मला ऍक्च्युली तसं झालं की मी ह्याच्याबरोबर राहू शकते आणि हा मला सांभाळून घेईल आयुष्यभर. सो ते जर तुम्हाला जेव्हा वाटेल त्यासाठी वेळ घ्या. मी हे नक्की सांगेन की कुठल्याही प्रकारची घाई करू नका की आता सगळ्यांचीच लग्न होत आहेत मग आपण पण करू. जेव्हा व्हायचंय तेव्हाच होतं. डिसेंबर मध्ये मोस्टली असं वाटतं अरे आज सगळे लग्न करतात. बरोबर. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले, त्यामुळे मला असं आधी वाटायचं, पण नंतर माझं झालं की नाही, जेव्हा जे घडतं ना ते त्यावेळीच घडतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करायची गरज नाही, हे मी नक्कीच. अगदी. ध्रुव, तुला काय सांगायला आवडेल? मी पण तेच सांगेन की कुठलीही घाई करू नका. तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर कितीही प्रेशर टाकलं, जोपर्यंत तुम्ही शुअर नाहीये कुठल्या एखाद्या माणसावर. आय नो की एक्सक्यूज मी, सॉरी, कोणीच 100% कधीच शुअर नसतो, आपण कोणाबद्दलच नसतो. पण ऍटलिस्ट मला असं वाटतं की तुम्ही 85% तरी शुअर पाहिजे की आपण करू शकू, आपल्याला हे निभावता येईल. कारण मला असं वाटतं की लग्न करणं ना खूप सोपं आहे, ते निभावून नेणं खूप अवघड आहे. ट्रू. या सो लग्न करायला खूप डोकं नाही लागत असं मला वाटतं, पण ते झाल्यावरती ते सांभाळून सगळं घ्यायला खूप म्हणजे विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि हे एक रिअलायझेशन पाहिजे की आपल्यावरती दुसऱ्या माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे. अगदी. फिनान्शियली असं नाही मी म्हणत आहे, बट इमोशनली पण, आणि आपली पण समोरच्या माणसावरती असते. सो दोघांचीही ती केपेबिलिटी आहे का आत्ता रिस्पॉन्सिबिलिटी एकमेकांची घेण्याची. सो हा तुम्ही खूप विचार करायला पाहिजे लग्नाच्या आधी. आणि नेहमीच आपल्याकडे मला काय हवंय ह्याची लिस्ट रेडी असते, मला काय नकोय ह्याची लिस्ट नसते रेडी. सो तुमची मला काय नकोय वाली लिस्ट रेडी करा, मग बाकीचे तुम्हाला टिकमार्क्स आपाप मिळतील. राईटली सेड. म्हणजे खरंच क्लिक झालं मला ही गोष्ट. किती इझिली बोलून गेलास, पण करेक्ट बोललास. आणि तू म्हणालास की पहिले मालिका मध्ये काम नव्हतं 2020 मध्ये, त्यानंतर मग 2023 मध्ये 2 मालिका मिळाल्या. तर तेव्हा जेव्हा तुला सांगितलं होतं की आता लग्नाचा विचार कर बाबा, पण मुलगा म्हणून एक असतं ना की नाही, मी अजून रेडी नाही अजून एका माणसाची जबाबदारी घ्यायला. तर मुलांसाठी हे किती डिफिकल्ट आणि समजून घेण्यात समोरचाही कमी पडतो, कधी कधी फॅमिलीही कमी पडते. कसा होता तुझा तो पर्सनल म्हणजे इंडिव्हिज्युअल तुझी जर्नी कशी होती तेव्हाची? सो आता ऑब्व्हियसली तुम्हाला एका पॉईंट नंतर घरचे मागे लागतात की तुम्ही लग्न करा, पण आपल्याला कुठेतरी तो बर्डन कधीतरी वाटू शकतो की नाही आता इतकं काम नाहीये की आपण मॅनेज करू शकू. कारण दिस इज फॉर शुअर की तुम्हाला फिनान्शियल स्टेबिलिटी पण लागते लग्न तुम्हाला कंटिन्यू. कारण मला असं वाटतं की लग्नात खरे प्रॉब्लेम्स तेव्हा होतात जेव्हा तुम्हाला पैसे कमी पडायला लागतात, तेव्हा मॅक्सिमम भांडणं व्हायला चालू होतात. सो ते तुम्हाला अवॉइड करायचंय. मला हे पण माहिती आहे की आपल्याला खूप वेळ लागतो आजकाल, आपल्याला म्हणजे स्टेबिलिटी शोधत आपण खूप वेळ काढतो. पण मी परत तेच म्हणेन की तुम्ही शुअर पाहिजे की मी आता करू शकतो, मी आता ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो.
हे मला आतनं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत लग्न करण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि जेव्हा मग मला मालिका मिळाली मग मला लक्षात आलं की ठीक आहे आता ह्यात आपण करिअर करू शकतो आणि आपलं कुठेतरी बसतान बसतंय. हे जेव्हा मला रिअलाइज झालं तेव्हा आय वॉज लाईक ओके नाऊ आय कॅन टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी आणि आता मी लग्न करू शकतो. कारण थोडेसे टेन्शन्स तुम्हाला असतात सगळ्याच गोष्टींचे की ते कसं तुम्ही निभावून देणार आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला ते टेन्शन्स असतात बिकॉज यू केअर फॉर द पर्सन आणि तुम्हाला त्या माणसाला खुश ठेवायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला ते टेन्शन्स असतात की आपण हे करू शकू का. असं नाही आत्ता मग ती म्हणाली मला आत्ता साडी हवी आहे, अगं नाही आपल्याकडे आत्ता आपण नको आत्ता साडी घ्यायला. सो हे मला नको होतं. सो मला त्या पोझिशनला यायचं होतं की ती काही म्हणाली तर मला करता यायला पाहिजे ते गोष्ट तिच्यासाठी. अगदी लक्ष्मीच्या पावलांनीच ती आली आहे तुझ्या आयुष्यात. पण जेव्हा तुला ती मालिका मिळाली होती आणि तेव्हा तुम्ही डेट करत होतात एकमेकांना, पहिला कॉल मला असं वाटतं अक्षताला केला असेल की अक्षता असं ऑडिशन दिलंय आणि सगळं फायनल होतंय. त्यांनी मला सांगितलं होतं. आम्ही मित्राच्या घरी होतो सगळे नाईट आउटला, तर तिकडे मी किचन मध्ये चालू होता माझा स्वयंपाक, तेव्हा तो असा मागून आला होता आणि त्यांनी हळूच मला सांगितलं होतं बाकी कोणाला कळू नये की मला असं असं काम मिळालंय. आणि मला फार रिॲक्टिव्ह होता तिकडे, त्यामुळे तसं त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं. आणि जेव्हा मला असं कळलं की त्याला काम मिळालंय आता, मग त्याला मुंबईत जाऊन काम करायचंय, सो तेव्हा एक सेल्फ रिअलायझेशन असतं ना, ते मला मी अजून शुअर झाले होते त्याच्या बाबतीत. आणि आधी तो ऍक्च्युली सोडायचं म्हणत होता की आता मी सोडतो वाटल्यास ऍक्टिंग आणि हे. सो मला असं झालं की नाही, तू इतके वर्ष जर कष्ट घेतलेत लोकांना फोन करून, लोकांना भेटून, हे सगळं फॉलोअप्स घेऊन, तर मग तू आता सोडू नकोस. हे मोटिवेशन आता ते तू सोडू नकोस. पण म्हणजे हे मला सांगायचं की अगेन की त्याला माझा पहिले विचार आला आणि मग तो म्हणाला की मी सोडू का. म्हणलं सोडू नको, काही ना काहीतरी वर्कआउट नक्की होईल. सो हे पण मी सांगेन की वर्कआउट करायची तुमची तयारी असेल ना तर ते कसंही मॅनेज होतं. मग तुम्ही तोडायचं ठरवलं तर लगेच तुटू शकतं. तुम्हाला वर्कआउट ते करायला तुम्हाला कष्ट घ्यायलाच लागतात. अगदी. अनेक असे ऍक्टर्स आहेत आणि तुझंही कौतुक, कारण का तू चाल पुढे मालिकेत तुला मी पाहिलं होतं आणि नंतर लक्ष्मीच्या पावलांनी प्रॉमिनंट रोल मिळाला तुला. असेच रोल्स अजून पुढे आहेत आणि एक मोटिवेशन म्हणून तुझ्या आयुष्यात ती आली आहे. तिच्या लाईफमध्येही तुझ्यासाठी सुद्धा हा मोटिवेट करत असणार तुला घरी. अगदीच अगदीच तो खूप मोटिवेट करतो की मग आता तुझ्या ह्या कामाचं काय झालं, मग आता तू त्यांचा फॉलोअप घेतलास का, मग आता तो पिक्चर तुला मिळणार होता त्याचं काय झालं. तो सतत, आणि तो काहीच विसरत नाही. म्हणजे मी एखादी गोष्ट त्याला सांगितली असेल की मला हे 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 काम आता आलंय, बघू ऑन द वे आहे, तर 2 दिवसांनी माझ्या लक्षात नसतं कधी कधी त्याचा मेसेज, तो फॉलोअप घेतलास का. नाही, हे मी आता ह्या दिवसातही मला कळलं येते, कारण का इंटरव्ह्यूचा फॉलोअप तोच मी प्रोडक्शनशी बोललोय किंवा हे झालंय. ती एक क्वालिटी आहे ध्रुवमध्ये. पण खरंच खूप छान तुमची लव्ह स्टोरी आहे आणि खरंच एक पॉझिटिव्ह मेसेज देणारी लव्ह स्टोरी आहे की आपण खूप बोलतो ना निगेटिव्हिटी घेऊन बसतो की अरे व्हॉट इफ हे नाही झालं हा विचार करणं ही इम्पॉर्टंट आहे. पण तू जसं म्हणालास की आपल्याला काय नको आहे हे आपल्याला कळलं पाहिजे पहिले तर. सो खूप छान तुम्ही दोघं आहात आणि खूप मजा आली गप्पा मारून. आणि आता तर सुरुवात झाली आहे सणांना, 1 वर्षभर अजून सण सूद आहेत, नंतर फिरायलाही तुम्ही आता प्लॅन करा छान. प्लॅन करायचे. पण एक काय असं शॉर्टलिस्ट केलंय, काय अशा जागा तुम्हाला दोघांनाही, म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा बोलायचं ते विशलिस्ट असतं ना की इथे जायचंय बाबा आणि आपण इथे जाऊयात, कोणती अशी एक जागा आहे तो सांगे. माझी विशलिस्ट खूप मोठी आहे. माझी विशलिस्ट खरंच खूप मोठी आहे. तिची अशी काही अशी खूप नाहीये. ती म्हणते की ठीक आहे मी असं खूप बघितलंच नाहीये, तिला ट्रॅव्हल एवढं नाही आवडत, त्यामुळे तिने इतकं ट्रॅव्हल पण नाही केलंय. सो ती म्हणते की तू कुठे गेला नाहीस तिथे जाऊ आपण. मग असे तरी मेच्या महिन्यात जर आम्ही गेलो तर मग एक काश्मीर आहे डोक्यात, कारण ते एक छोट्या स्पॅन मध्ये आमचं होईल. कारण बाहेर कुठे जायचं तर त्याला एक थोडे दिवस जास्ती पाहिजे. आत्ताच तिने मला मगाशी येतानाच सांगितलंय की व्हिएतनाम पण खूप चांगला ऑप्शन आहे जो आपण ऑप्ट करू शकतो. सो मला असं आहे की मुंबई सारखीच हवा व्हिएतनाम मध्ये असेल तर नको जायला आपण तिथे, मग हेच बरं आहे आपल्या इथे. सो लेट्स सी, मग कुठं थंड ठिकाणीच मोस्टली मे मध्ये तर तेच आहे, बाकी कुठे माहिती नाही. आणि म्हणजे त्याला खूप फिरायचंय, त्यामुळे मी त्याला असं सांगितलंय की आपण एक मंत्रा ठेवूयात की एव्हरी इयर 1 फॉरेन ट्रिप.
वा, मस्त आहे. आणि ते झालंच पाहिजे. ते आपण असं म्हणतो ना की प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो, त्या टाइप्स मध्ये. आणि मला असं वाटतं की तुम्हाला तो माणूस कळतो पण जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर प्रवास करता तेव्हा. आता कसं होतं, तुम्ही काय कंटिन्युअस एकमेकांबरोबर नसता 24 तास, पण तुम्ही जेव्हा ट्रिपवरती जाता तर तुम्ही कंटिन्युअस 24 तास एकमेकांबरोबर असता. तेव्हा मग स्वभाव पण एकमेकांना कळतात की कसे कोण काय कुठल्या सिच्युएशन मध्ये कसं रिॲक्ट करतं. सो आय गेस मला असं वाटतं की एकमेकांना अंडरस्टँडिंग अजून बिल्टअप होईल आमचं तिथे. करेक्ट आहे. पण जसं ही म्हणाली की मध्ये आता जेव्हा तू विचार केलास की काम मिळत नाहीये तर आपण सोडूयात का, पण ते एक असतं ना, आता तुला हा विचार कधीच येणार नाही कारण का आता अक्षता आहे ना, तर तो एक मेसेज काय द्यायला आवडेल तुला जे आता नवीन कलाकार येऊ पाहतात इंडस्ट्रीमध्ये, कारण का हा मेसेज जाणं खूप इम्पॉर्टंट आहे ह्या निमित्तानं. काय सांगशील? सो मी सगळ्यांना हेच सांगेन की गिव्हअप नका करू. आपण खूप लवकर कधी कधी गिव्हअप करतो की जाऊ दे, नाही वर्क होते, आपण गिव्हअप करून टाकू. सो गिव्हिंग अप इज म्हणजे असं मला वाटतं की कसं आहे, थोडंसं कधी कधी लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही बॅकअप प्लॅन ठेवू नका, पण देर इज नथिंग बॅड इन हॅव्हिंग अ बॅकअप प्लॅन. आपल्याकडे काहीतरी असायलाच पाहिजे की फॉल बॅक ऑन कशावरती तुम्ही करणार आहे. कारण आपल्याला पण माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये आपण नाही म्हटलं तरी कुठेतरी एज फॅक्टर पण थोडासा मॅटर करतो कुठेतरी, आपण किती नाही म्हटलं तरी. सो तुम्हाला तो थोडासा प्लॅन तुमच्या डोक्यात पाहिजे की आपण दुसरं काय आपल्याला जमतं हे तुम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल शोधून ठेवा. आणि म्हणजे त्यात काही वाईट नाहीये, तुम्ही शोधून ठेवू शकता, ते काही करू नका, पण गिव्हअप नका करू. आणि लाज बाळगू नका कशाची, समोरच्या माणसाला फॉलोअप घ्यायची लाज वाटून घेऊ नका. बिंदास त्यांना लोकांना मेसेज करायचा, बिंदास त्यांना छळायचं की काय आहे पुढे, काय आहे, तिकडेच जातात की आपण विचारत नाही, बोलत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की अरे नको, मग आपण त्यांना इरिटेट करू का, आपण मेसेज केला. पण ठीक आहे, ते नाही करणार रिप्लाय, आणि बी ओके विथ दॅट की समोरच्या माणसाने आपल्याला रिप्लाय नाही केला. ते लावून घेऊ नका की अरे मग हे लोक आपल्याला सीनवरतीच का सोडतायत. तुम्हाला कोणी ओळखत नाही, तुम्हाला सोडणार लोक सीनवरती. तुम्ही जेव्हा तेवढे वेल नोन व्हाल ना तेव्हा नाही सोडत तुम्हाला कोणी सीनवरती. सो तुम्हाला ह्या गोष्टी डायजेस्ट करायला लागतील. आणि गिव्हअप नका करू, कुठल्याही परिस्थितीत गिव्हअप करू नका. जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तो करत राहा. वन डे इट विल टर्न आउट टू बी गुड. आणि जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं हे कायम विचार करा. मग ते तुमच्या ती अपॉर्च्युनिटी कन्वर्ट होईल नाही होईल, पण त्यातनं तुम्हाला एक एक्सपिरियन्स मिळेल. तुम्ही 100 ऑडिशन देता तेव्हा तुमच्या 4 कुठेतरी शॉर्टलिस्ट होता. कारण कॉम्पिटिशन खूप आहे, आपल्याला माहिती आहे, खूप कॉम्पिटिशन आहे इंडस्ट्रीमध्ये. सो तुम्ही स्टँड आउट व्हायला पाहिजे तर तुम्हाला काम मिळेल. पण गिव्हअप नका करू, एवढाच मी मेसेज देईन. आणि एक मोटिवेट करणारी अक्षता सारखी बायको सुद्धा ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि पुण्याच्या कट्ट्यावर पुण्याच्या कट्ट्यावरती खूप मजा आली तुमच्याशी बोलून. आणि ही लव्ह स्टोरी आम्हाला माहित नव्हती, कारण का मेहंदीवर तू सगळं ते लिहिलं होतंस आणि तेही खूप एक्साइटमेंट होती की नक्की हिने काय लिहिलंय याच्यामध्ये. जेव्हा तू काय काय लिहिलेलं, मी एका हातावरती मी सांगितलं तसंच की इचलकरंजीची सगळी माहिती होती, दुसऱ्या हातावरती पुण्याची सगळी माहिती होती. मग आम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदा जिथे भेटलो होतो ते कॉफी शॉपचं नाव होतं. आणि क्रिएटिव्ह आणि एका हातावरती त्यांनी माझं प्रोफेशन तिने काढलेलं, भरतनाट्यमची माझा एक फोटो आहे तो काढलेला. एका हातावरती माझा आणि माझ्या वडिलांचा मी लहान असतानाचा फोटो आहे, तो पोर्ट्रेट तिने काढला होता. सो अशी सगळी ती मेहंदी होती, लाईफ जर्नी ऍक्च्युली होती ती. त्या इव्हेंट्स पासून आता सुरू झाली आहे. आता इव्हेंट्स खूप एक्सप्लोअर करायचं एकत्र मिळून तुम्हाला. आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण भेटतोय, मला खूप मजा आली तुमच्याशी बोलून. आम्हाला पण खूप मजा आली. आणि फर्स्ट इंटरव्ह्यूज आर ऑलवेज स्पेशल, सो हा खूप स्पेशल होता आमच्याकडे. श्री गणेश. येस. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून, तुमच्या टीमकडनं तुम्हा दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे लाडू सगळे तुम्हाला संपवायचे. थँक्यू सो मच. गोड गोड बोला. येस. प्रेक्षकांना काय विश कराल? सर्वांना तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय थँक्यू सो मच, ही अपॉर्च्युनिटी आम्हाला तू दिलीस की आम्हाला एकत्र पहिला इंटरव्ह्यू करायचा मिळाला. सो दॅट्स अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी. कारण माझं दोघं एकत्र, तुमचं स्केड्यूल मॅच होऊन तुम्ही एकत्र येणं म्हणजे हो, थोडं शेड्युलिंग आपल्याला डिफिकल्ट झालेलं, मला मान्य आहे, पण ठीक आहे. आय एम हॅपी की आपण मॅनेज करू शकलो सगळं. सो थँक्यू सो मच. राजश्री मराठीचे खूप खूप आभार आम्हाला दोघांना इथे बोलावल्याबद्दल. आणि आम्हाला खूप मजा आली. सो पहिल्यांदा हा इंटरव्ह्यू मजा आली आम्हाला, खूपच मजा आली. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि लक्ष्मीच्या पावलांनी बघत राहा रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाहावर. येस येस येस, ये तो होना ही था म्हणजे.
काय सांगशील अक्षता, तुझं फर्स्ट कपल अपिअरन्स आहे चॅनल वरती, तुम्ही दोघं एकत्र कपल इंटरव्ह्यूज म्हणलं की ऍक्च्युली त्या दिवशी त्यावेळीही काही काही नवीन गोष्टी कळतात, स्वतःबद्दल पण किंवा समोरच्या म्हणजे नवऱ्याबद्दल पण वगैरे. तर कारण तुझ्या प्रश्नांमुळे काही काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. सो मला असं वाटतंय की काय म्हणजे परत एकदा छान वाटतंय मला की आम्ही एकत्र इंटरव्ह्यू देतोय, पहिलाच इंटरव्ह्यू आहे. सो राजश्री मराठीचे पुन्हा एकदा आभार आणि सगळ्या राजश्री मराठीच्या फॅमिलीला संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना पण मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड राहा, प्रेमात राहा. तुम्ही दोघंही प्रेमात राहा, असेच एक्सप्लोर करा आणि आपण पुन्हा एकदा भेटू काहीतरी छान असा इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल. थँक्यू सो मच.